ते म्हणाले, बाबा आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे. आपल्या दर्शनाचा लाभ घडला. तुम्ही माझ्याकडे कधी याल, माल्याद्रीपुराचे आणि श्रीपीठी कपूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहतो आहे. बाबा शंकर भट्टावरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास. तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्री गणेशा कर. तुला श्रीवल्लभाचा आशीर्वाद कुरवपुरात लाभेल. तिरुमल दासाने याचा पूर्ववृत्तांत सांगायला सुरुवात केली. मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेद पंडित होतो, परंतु परमलोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेचे जन्मलेले गाईचे वासरू जुन्या चिंधीस चघळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला, त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी ज्या संकल्पने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्व पुण्यानेच गुंटूर मंडळातील पल्यानाडू प्रांतातील माल्याद्रीपुरात मी जन्मलो. तेच मल्याद्रीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ग्रामात मल्लादी नावाची 2 घराणी होती. मल्लादी बापन्नावधानी या नावांचे महापंडित हरितस गोत्राचे होते. मल्हारी श्रीधरवधानी या नावांचे महापंडित कौशिक गोत्रिक होते. श्रीधरवधानी यांची बहीण राजूमामा यांचा विवाह बापन्नावादांनी यांच्याबरोबर झाला. गोदावरी मंडळ अंतर्गत असलेल्या ऐनविल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करेल आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते. यज्ञाच्या शेवटी स्वर्णमयकांतीने गणपती दर्शन दिले. शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण केलेले कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्ल रूपाने अवतार घेईन असे वचन दिले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत 3 नास्तिक होते. ते म्हणाले, दिसते ते सगळेच इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे, पण गणपती मात्र नाही. तसे असेलच तर परत एकदा त्याचे दर्शन घडवून आणावे.